तर पब्लिक, आपण आज आहे शिंदोडी गावामध्ये. शिंदोडी गाव म्हणजे माझ्या मामाचं आणि मावशीचं गाव, आणि ही माझ्या मावशीची मुलगी. तर आज आपण निघालो आहे करवंद खायला, आणि हिचं चालू आहे व्हिडिओ कॉल. सो बघूया आपण करवंद भेटतात की नाही. इथून जवळपास 1 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे, आणि त्यानंतर मग करवंद शोधायला लागतील. सो आहे अशी थोडी आमची आहेत पब्लिक छोटी मोठी. सो बघूया करवंद भेटतात की नाही, आणि लागलेच आंबे भेटले तर आंबे पण काढून येऊ आम्ही. आणि जांभळी पण काढून येऊ. जांभळी नाही, जांभळे पण काढून येऊ. सो हे मला चुकीचे डायलॉग सांगते आहे. सो लेट्स सी आपल्याला भेटतं की नाही. आम्ही आता चालून खूप थकलो आहे. आता एक ऑटो आले, बघूया ऑटो भेटते का. जर भेटली तर बरं होईल, पण नाही भेटली आहे. गाडी ऑलरेडी भरलेली, त्यामुळे आम्हाला नाही भेटले. सो आम्हाला चालतच जावं लागेल. तरी आपण रस्त्यामध्ये बघूया, थोडंफार गाड्यांना अडवायचा प्रयत्न करूया, आणि बघूया लिफ्ट भेटते का आपल्याला गावी. सो लेट्स सी. तर पब्लिक ट्रॅक्टर थांबलेला आहे. सो आपण लेट्स सी. हे जावा तुम्ही, आम्ही येतो. तर पब्लिक आपल्याला भेटला आहे ट्रॅक्टर. तर आपण जातो आहे ट्रॅक्टरनी, आणि काही लोक ठरवलेले आहेत. आणि शेवटी आपण आलो आहे महादेवाला, जे खूप जुनं मंदिर होतं, ज्याला रेनोव्हेट करून आता खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि जवळपास 3-4 वर्षानंतर आपण इकडे आलेलो आहे. सो खूप छान वाटतं इकडे येऊन. आणि इथे आहेत काही कॅरेक्टर्स जे पारंपरिक खेळ खेळत आहेत, पारंद्यावाल्या. आणि हे आहे दुष्काळाचे परिणाम. पाणी नसलं की शेताचं काय होतं हे ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कळून येते. आणि हा आहे शिंदेवाडीचा तलाव, जिथे बिलकुल पाणी नाहीये सध्या, पण नक्कीच पुढच्या 15 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये इकडे पाणी येईल आणि भरून जाईल तलाव. सो सध्या दुष्काळ चालू आहे, त्यामुळे पाणी नाहीये. आणि शेतकऱ्यांचे हाल पाण्याविना कसे असतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि फायनली आम्हाला जांभळे भेटले आहेत. सो छोटे आहेत बट गोड नक्कीच आहेत. सो लेट्स ट्राय. खूप अशी छान लागत आहेत. थोडीशी तुरट, गोड, आंबट अशी मिक्स चव आहे याची. पण खरंच बालपणीतल्या आठवणी खूप ताज्या झाल्या यामुळे. ही बच्चा पार्टी, यांचा खाणं कमी, दंगा जास्त असतो, म्हणून यांना आम्ही सगळीकडे घेऊन जातो एंटरटेनमेंट म्हणून. तो बरं वाटलं खाऊन खूप दिवसानंतर. आणि हे जांभळं झाड पूर्णपणे भरलेलं आहे जांभळांनी. पूर्ण काळं काळं झालं आहे, एवढी जास्त जांभळं त्याला लागली आहेत. मला आता नीट दिसत असेल, खूप जास्त जांभळं आहेत. आणि अशा प्रकारे जांभळं पाडत आहे दीपालीताई. आणि ही गावची टेक्निक आहे जांभळं पाडायची. आणि खूप अशी जांभळं भेटलेली आहेत. आणि आम्हाला हा आता डोंगर चढून वर जायचं आहे. वरती आंब्याचं झाड आणि आहे. वरती आहेत आंब्याची झाडं, त्यामुळे बघूया. फोड तिकडे कसं फोडायचं.
दोन पाडले. अशा प्रकारे विघ्नेशने पाडले आहेत आंबे. कच्चे पाडले. 2 आंबे आले, 2. कच्चे आंबे आहेत. आणि हे वेदू आलेला आहे. आणि पचकलेले आहेत. चिक लागलं. तिकडे आंबा अगं बघ 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 खायला भारी ना भारी. या साईडचे आंबाचे अशा प्रकारे ए पाडा पाडा. आणि सुंदर असं गुलाबाचं फुल इथे उमललेलं आहे. आणि फायनली आमचा परतीचा प्रवास स्टार्ट झाला आहे. सो लेट्स सी. घरी जाऊन आणखी एक सरप्राईज आहे जे आम्ही तुम्हाला दाखवू पुढच्या व्हिडिओज मध्ये. आणि मुलं दमलेली आहेत त्यामुळे रस्त्यावरती बसलेले आहेत. त्यांना आंबे जास्त झाले आहेत असं वाटतंय. सो लेट्स सी. आंबे नाही भेटले जांभळे नाही भेटले. आंबे पण भेटले, जांभळे पण भेटले आणि करवंद पण भेटले आहेत. आता घरी जाऊ. पण सो आता- एवढी आहे. हुर्रे, बोला की. स्वतः आम्ही जाणार आहे घरी. हुर्रे, जरा करे. आणि मागून एक ट्रॅक्टर येतो पण आय डोंट थिंक आम्ही त्याची लिफ्ट घेऊ म्हणून. सूर्य अजून अस्त व्हायचा आहे पण त्याआधीच आमचा प्रवास संपला. थोडी जांभळं, थोडी करवंद, थोडे आंबे, आणि आता अशी असा जय्यत रानमेवा आम्ही खाल्लेला आहे. आणि इथे चालू आहे भाकरी बनवणं, जी तुम्ही बघू शकता. ही आहे चुलीवली भाकरी, जी खाण्यासाठी लोक 50-50, 100-100 रुपये देतात मुंबई सारख्या ठिकाणी. आणि ते आम्हाला फ्रीमध्ये भेटते आहे. आणि ही आहे मावशी, दीपालीताई, माझी आई आणि ही रेशमाताई. ताई असं बोलतात. सो इथे चालू आहे भाकऱ्या बनवणं. आणि अशी एवढ्या भाकऱ्या आलेल्या आहेत. गरम गरम भाकरी बनलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि खूप चांगला बेत घातला आहे आज आम्ही, त्यामुळे स्पेशल आहे ते आतमध्ये आहे आज. थोड्याच वेळात सो थोड्या वेळामध्ये आम्ही प्रयत्न करू दाखवायचा. चटणी भेटते. सो फायनली आम्ही आलो आहे जेवायला, आणि ते पण शेतामध्ये. मस्तपैकी चुलीवर जेवण बनवलेलं आहे आणि सगळे मिळून शेतातच खात आहे आम्ही. आणि जे स्पेशल होतं ते आहे चिकन, देशी गावठी चिकन, तांबडा रस्सा आणि आणि फक्त चुलीवरची तांबडा गरम रस्सा. गरम भाकरी. आणि सोबत कांदा लिंबू पण आहे. सो खूप दिवसांनंतर किंवा खूप महिन्यानंतर आम्ही शेतामध्ये जेवायला बसलोय, आणि ते पण स्पेशल वालं जेवण. सो खरंच खूप छान वाटतंय. आणि टेस्ट बोलाल तर 1 नंबर टेस्ट आहे जेव्हा आपण चुलीवरती जेवण बनवतो. सो खूप छान अशी टेस्ट लागत आहे. आणि सगळ्यांची मेहनत शेवटी रंग फळाला आली. सो बघूया, उद्या पण काहीतरी ट्राय करू आपण बनवायचा. पण आजचा दिवस तर खूप छान गेला आणि खरंच खूप मजा आली. बालपणीचे सर्व आठवणी ताज्या झाल्या या सर्व मुलांमुळे. सो भारी वाटलं. अंधार पडला की परत पळायला लागली. काय ग, जरा मेकअप करके आणा था.